महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत. गंधा, नरेश, शकुनी, दुर्योधन और राजकुमार दुशासन पधार रहे हैं. आता हे शेवटचं मैदान. आता मैदान बदलायचं नाही. निकल ले भाई तू. चल भाई चल, निकल ले भाई, निकल. ते लोकच म्हणतात एखादा व्यक्ती जर चुकीचा असेल तर आपण किती आणि कसे बरोबर आहेत हे त्यांना दाखवावं लागतं. वारंवार ते त्यांना सिद्ध करावं लागतं. मित्रांनो, होय, आपण आज एका अशा व्यक्तिमत्वावरती बोलणार आहोत. त्या व्यक्तिमत्वालाही आता लोकांना दाखवावं लागतंय की आम्ही काय आहोत. त्यांना लोकांना छाती बडवून उराडा आदू दाखवावं लागतंय, सांगावं लागतंय की बाबा आम्ही ही आहोत, आम्ही अशी आहोत. ही अशी अवस्था ह्या संजय नावाच्या राऊतानं करून सोडलेली आहे. आता बघा, सध्या कोकणाच्या दौऱ्यावर किंवा मिशन ए कोकण यावरती हा जो गट आहे, हा काम करत आहे. त्यामध्ये उद्धव साहेब असतील किंवा संजय राऊत साहेब असतील. आता मी ह्यांना साहेब या गोष्टी करता बोलतोय, काही अजून भोळे बावडे काही लोक आहेत यांच्या पाठीमागे आहेत आणि त्या लोकांचा आदर म्हणून यांना साहेब म्हणावं लागतं, दुसरं काहीही नाही. आता बघा मित्रांनो, महत्वाची तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की सध्या आपल्याला भारतामध्ये असंच महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. ते म्हणजे आता भाजपच्या विरोधामध्ये किंवा हिंदुत्वाचं जे एक वसा घेतलेला आहे त्याच्या विरोधामध्ये पहिल्यापासून प्रामुख्याने काँग्रेस हा पक्ष होता. राष्ट्रवादी काकांची ही याच्या विरोधामध्ये होती आतापर्यंत. पण सध्या 2.5 वर्षापासून एका पक्षानं तो वसा घेतलाय, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिल्लक सेना यांनी हा वसा घेतलाय की कसं यांच्या आडवं जायचं, कसं आडव्यामध्ये घुसायचं वगैरे 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 वगैरे. आता कोकणामधील कानाकोपऱ्यामध्ये यांना भगवा फडकावायचा आहे. आता भगवा तर यांनी पहिलं खुंटीला अडकावलेला आहे. आता भगवा कसा फडकावायचा? जर यांनी भगवा फडकावायचा प्रयत्न केला तर यांचा हिरवा हातातनं गळून पडेल. आता म्हणजे गळचिपीपणा असतो बघा. नेमकं आता करायचं पुढे काय, म्हणजे त्याची अवस्था एक गोंधळलेल्या शाळेतील विद्यार्थ्यासारखी असते. आपल्याला मित्रांनो काल 2-3 कमेंट केले होते. त्यामध्ये मिलिंद जोशी, राहुल भोसले आणि कदम यांनी त्यांनी बोलले तुमचे आम्ही व्हिडिओ बघतो पण आम्हाला मदत करायची थोडीशी इच्छा आहे, त्यामुळे तुमच्या चॅनलला थोडा हातभार लागेल आणि तुमचं चॅनल अजून मोठं होईल आणि तुम्ही त्यामध्ये काहीतरी नवीन त्या गोष्टी करू शकाल. म्हणून त्यांनी मला तुमचं जे UPI ID किंवा जे स्कॅनर आहे ते पाठवत या असं मला बोलले होते, कारण तुम्हाला आम्ही मदत करू शकू. तर त्यामुळे आपण तुम्हाला साईडला मी हे स्कॅनर आणि हे UPI ID लावत आहे. कुणाला मदत करायची इच्छा असेल तर अवश्य मदत करा. आता पुढे कसं करायचं, काय करायचं त्याला काहीच कळत नाही. तो गोंधळून जातो आणि अशा वेळेस एखादा त्याला एक खोडकर विद्यार्थी घेऊन त्याला फूस लावतो, हे नाही बाबा इकडं चल, हे कर. असंच खोडसाळपणा हा राऊत साहेब हे नेहमी दाखवतात, नेहमी करतात. आता यामध्ये गुहागरचे सहदेव बेटकर नावाचे एक काँग्रेसचे नेते यांनी पक्षप्रवेश केलाय, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेमध्ये. आता त्यांनी पक्षप्रवेश केला. आता या ठिकाणी माझा एक खडा सवाल आहे आणि एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो याच्या माध्यमातून. आता सहदेव बेटकर यांनी काँग्रेस सोडून त्यांनी प्रवेश केलाय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये. आता एकाच लाईन मध्ये आणि एकाच दगडावरती पाय ठेवून काँग्रेस आणि शिवसेना प्रामुख्याने आहे, एकाच वशावरती चालत आहे. मग या ठिकाणी सहदेव बेटकरांना काँग्रेस सोडून शिवसेना शिल्लक गटामध्ये घेण्यासाठी तुम्ही त्याला किती खोके दिला, हा की जनरली प्रश्न आहे. कारण एखादा व्यक्ती जर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून इकडे उजव्या पक्षामध्ये आला तर त्यावेळेस बोललं जातं की त्यांनी 40 खोके घेतलेले आहेत किंवा हे ईडीला CBIला घाबरतेत म्हणून ते तिकडे गेले. आता हा सहदेव नावाचा बेटकर नावाचा सहदेव हा जो एक सदगृहस्थ काँग्रेसचा आहे, हा तिकडून इकडे उडी मारतो. मग त्यावेळेस त्यानं किती खोके घेतलेत हा पहिला प्रश्न.
मग त्याला ईडीची सीबीआयची भीती दाखवली कोण, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, सहदेव बेटकरांनी गद्दारी केली का नाही काँग्रेस सोबत, हा तिसरा प्रश्न. हे तिन्ही प्रश्नाचे उत्तर हे लोक काही देऊ शकत नाहीत. जर ह्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर यांच्याकडे नसतील तर यांना कुठलाही अधिकार दिला नाही की ते शिंदे गटाला किंवा शिंदे सेनेला ते गद्दार किंवा काही गोष्टी बोलतील. त्यांचा त्यांनी हक्क गमावून बसलेला आहे. जे आपल्याकडे आलं त्यावेळेस गारगार वाटतंय आणि तिकडे गेलं की खालून बुडाखाली आग लागते. हा दुपट्टीपणा हा कामाचा नाही. हा महाराष्ट्रानं ओळखून सोडलं मित्रांनो, त्यामध्ये काहीही शंका नाही. आता त्या ठिकाणी त्यांच्या प्रवेशावेळी मातोश्रीवरती काही कार्यकर्ते गुहागरचे घेऊन तिथं आले होते, ते बेटकर नावाचे इसम. मग त्यावेळेस संजय राऊत म्हणजे टोमना ह्या वृत्तपत्राचे विश्वप्रवक्ते म्हणा किंवा एक प्रसिद्ध असे संपादक, आज ते त्या ठिकाणी बोलतात की उद्धव म्हणजेच श्रीकृष्ण ते ठाकरे आहेत आणि सहदेव हा धर्मराजाचा जवळचा अतिशय लाडका पांडव होता आणि मी संजय म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत. उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होतं. धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होता. आता संजय आणि कृष्ण या दोघांचा काही अर्थात संबंध होता का महाभारतामध्ये? नव्हता. कारण संजय हा धृतराष्ट्राला तिथं घरामध्ये थांबवून तो आपल्या दिव्य दृष्टीने ते युद्ध पाहायचा आणि त्याची पूर्ण कहाणी हे तिकडे त्याला सांगायचा. मग आता हा जो संजय आहे, ती संजय राऊत, ते आता नेमकं कुणाला पाहून तो माहिती कुणाला पुरवतोय? आता धृतराष्ट्र आपल्याला काकाला म्हणावं लागेल, तर काकाचं आणि राऊताचं जे आहे तो सर्व महाराष्ट्राला बघायचं माहिती आहे. मग उद्धव ठाकरेंचं जे काही चाललेलं पराक्रम आहे, ते काय त्यांचं चाललेलं रणसमर आहे, ते संजय राऊत हे जाऊन सांगतात शरद पवारांना. तर आपण असं म्हणायचं का? बरोबर आहे ना? कारण प्रश्न बघा, कारण सहदेव उद्धव ठाकरे चालते का हे दोघांचा गट एक असेल, पण संजय यांचा गट पूर्ण वेगळा होता ना. म्हणजे कुठं दाखला कुठं द्यावा हे कळत नाही. आणि याच्या पुढे जे त्यांनी बोललंय ते बघून असं वाटतंय, अरे का यांना महाभारती माहिती आहे का नाही? बघा, ते पुढले बोलले होते की हे कुरुक्षेत्राची लढाई चालू आहे. हे कुरुक्षेत्र आहे, सर्व भारतीयांना माहिती आहे कुरुक्षेत्रामध्ये काय झालं होतं. कुरुक्षेत्रामध्ये पांडवात कौरवात लढाई झाली नव्हती, समजून घ्या. कारण ते लढाई, ते युद्ध धर्म आणि अधर्माच्या विरोधामध्ये होते. 18 अध्यायाच्या भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने जीवनाचं महात्म्य काय आहे, कर्तव्य, धर्म, अधर्म, सर्व या गोष्टी श्रीकृष्णांनी त्यावेळेस अर्जुनाला सांगितलेल्या आहेत. उद्देश फक्त अर्जुन होता, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्ण गोष्टी एक सबक त्यांनी ह्या विश्वाला दिले त्या गीतेमधून. आणि मग जर ते युद्ध धर्म आणि अधर्माचं होतं, आता जे हे युद्ध चाललंय यामध्ये धर्माच्या बाजूने उद्धव ठाकरे आहे असं म्हणतात, मग त्यावेळेसच एक मोठा असा धक्का तिथं बसतो मित्रांनो. आता धर्म आणि उद्धव ठाकरे जर ह्या गोष्टी बघितल्या, जो कोणी श्रीरामाचं नाव घेतो, जे श्रीराम म्हणतो त्याला मी हरामखोर असं म्हणतो, असे म्हणणारे लोक धर्माच्या बाजूने कसे असते? हा एक सिंपल, एक साधा प्रश्न आहे. त्यांना राम मंदिराची ॲलर्जी आहे, त्याला हिंदू देवतांच्या मना कुठल्याची त्यांना ॲलर्जी आहे. मग असे ज्या लोकांना ॲलर्जी आहे, मग या लोकांना आपण धर्माची लढाई लढतात असं कसं म्हणता येईल? आपल्याला म्हणता येणारच नाही. कारण मला सांगा, श्रीकृष्णाने कधी असं केलं होतं का की आपल्याला कोणी काय बोललं त्या द्वेषामधून काय त्यांनी केले? असं कधीच झालं नाही. श्रीकृष्णानं द्वेष कधीच बाळगला नाही आपल्या हयातीमध्ये.
मग हे अहंकारी टोमणेबाज आपल्याला धर्माची लढाई लढतो असं म्हणतात आणि त्याच्यासोबतचे आलेले काही लोक जे आहेत ते टाळ्या वाजतात, ते म्हणतात खरंच साहेबाचं बरोबर आहे, साहेब हेच धर्माच्या बाजूने आहेत. आता धर्म आणि ह्या गोष्टी बघितल्या तर त्यांचा आणि ठाकरेंचा काडी मात्रही संबंध या ठिकाणी येत नाही. त्यांनी जे काही मोठे मोठे पराक्रम त्यावेळेस केले, ज्यावेळेस त्यांना संधी मिळाली होती, तेही महाराष्ट्रानं पूर्णपणे बघितलेलं आहे. आता ही कुरुक्षेत्राची लढाई त्यांना जिंकायची आहे. त्यामध्ये हे सर्व महाराष्ट्र यांना साथ देणार आहे. कारण तुम्हाला हेही सांगतो, लढाई कोणतीही असो शेवटी विजय हा धर्माचा होतो, सत्याचा होतो. थोडा वेळ लागेल पण होतोच. कारण लोकसभेला ज्यावेळेस यांना भरभरून असं लोकांनी वोट दिले, त्यावेळेस जे ह्या लोकांनंतर जो तांडव महाराष्ट्रामध्ये घातला होता, ते बघून शेवटी काही काळानंतर धर्माच्या बाजूला निकाल लागला. जी सत्याची बाजू आहे ती आपोआप वरी आली आणि जे अधर्म आहे, जे असत्य आहे, ते याच जमिनीमध्ये महाराष्ट्राच्या गाडलं गेलं. मग या लोकांना यावरून काहीतरी शिक्षण म्हणा, शिख म्हणा किंवा यातून मोरड जातं घ्यायचं काम होतं, पण त्यांनी असं काही घेतलं नाही. सगळं काही चाललंय ते अहंकाराच्या पोटी. आता महत्वाची गोष्ट, हे बेटकर आलेत, काही आलेत हे लोक, ते फक्त जनतेचा मतांसाठी वापर करतात. हे 4 दिवसापूर्वी उघड झाले वक्फ बिलाच्या माध्यमातून. आता त्या बिलाच्या माध्यमातून जे काही महाराष्ट्रानं पाहिले, त्यामध्ये महाराष्ट्राचा काही मुस्लिम वर्ग असेल किंवा जो काही भाजपचा कोर वोटर असेल, त्या सर्वांनी बघितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांची जे लढाईची नीती आहे राजकारणाची, ती नीती काय आहे. त्यांच्या नीतीवरून त्यांचे सोबतचे काही सहकारी आहेत ते सुद्धा यांच्या सोबत राहत नाही. मित्रांनो, ही लहानशी गोष्ट नाही. अहो, एका कुटुंबामध्ये राहून एवढे लोक तिथून दूर निघून जायचं कारण तरी असेल काय? कारण फक्त एक होतं, हे आपल्या घरातल्या व्यक्तीशिवाय ते दुसऱ्याला कुणालाच वेळ देत नव्हते. आणि जो व्यक्ती इतरांना वेळ देऊ शकत नाही त्यांनाही लोक वेळ देत नाहीत, हे लोकांनी दाखवून दिले विधानसभेमध्ये. परत त्याच गोष्टी दाखवायची काही गरज नाही, परत त्या गोष्टी दाखवायची गरज नाही. आणि त्यामध्ये शेवटी एक गोष्ट ते बोलून गेले होते, ते म्हणजे एक गद्दार सुद्धा इथं औषधाला शिल्लक राहणार नाही. कुठलाही गद्दार असो तो या ठिकाणी औषधाला राहणार नाही. बरोबर आहे, एक गद्दार विधानसभेनं औषधालाही शिल्लक ठेवले नाहीत, हा इतिहास आहे. यावेळेस हे गद्दार ह्या भूमीनं, महाराष्ट्र भूमीनं औषधालाही ठेवले नाहीत. आता मित्रांनो, तुमचं या विषयावरती एकूणच मत काय आहे? जी काही विचारसरणी असेल, ह्या गोष्टी असतील, तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.